एक जणांच्या बायका पळून गेल्यात। वास्तव परिस्थिती आहे, हसू नका। सत्य परिस्थिती आहे, हसू नका। आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातला बेरोजगार त्याच्या डोळ्यासमोर नेपाळ तरळते, तो नेपाळ त्याच्या डोळ्यासमोर बाजूला काढा। महाराष्ट्र हा शिवबाचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाला कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आमचे एकनाथ मामा घेऊ शकतात। आणि एकनाथ मामाचं मन वळवण्याचं काम आपण आदरणीय लोकसभेचे खासदार म्हणून आपण मस्के साहेब करू शकता, हा विश्वास आहे। त्यामुळे मी आता मस्के साहेबांना काय गोड बातमी घेऊन आल्यात ते आम्ही ऐकण्यासाठी आमचे कान आसुसलेले आहेत। त्याबद्दल आम्ही तुमच्या शब्दाची आम्ही खूप भुकेले आहोत। आपण मला हे करा, ठीक आहे सर, यूट्यूब आहे। हे बघा, या ठिकाणी जमलेले सर्व या महाराष्ट्रातील सर्व माझे बांधव, आज जी प्रशिक्षणार्थी म्हणून ही योजना होती, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि मध्यंतरच्या काळात जेव्हा ती मुदत संपली, म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने ती सुरू झाली प्रशिक्षणार्थी योजना म्हणून। त्यानंतर तुमची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जी एक मुदतवाढ या राज्य सरकारने दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला। तुमची संघटना असे नाही, बरेचसे विद्यार्थी तरुण आम्हाला येऊन भेटले, शिंदे साहेबांकडे पाठपुरावा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मुदतवाढ या ठिकाणी मिळाली। आपण दिवाळीच्या सणांच्या दिवशीसुद्धा आज या ठिकाणी जमलेले आहात, कारण प्रत्येकाला नोकरीची गरज आहे। नोकरी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे। गेल्या आठवड्यात आपण शिंदे साहेबांना भेटलो, मी सुद्धा त्याला साक्षीदार आहे। शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेला आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय छेडलेला आहे। परंतु ही योजनाच प्रशिक्षणार्थी शिकण्याकरता मानधन अशा पद्धतीने ही योजना अस्थायी स्वरूपात सुरू झालेली आहे, असा एक प्रवाह बैठकांमध्ये येऊ लागलेला आहे। शिंदेसाहेब त्यांच्या परीने आणि सरकारच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कसं कुठल्या ठिकाणी ॲकोमोडेट करता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करतायत। त्यांनी तसा विषय छेडलेला पण आहे आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे की दिवाळीचे दिवस आहेत, आपलेसुद्धा कुटुंब आपली सगळ्यांची वाट पाहत आहे, परंतु तडकाफडकी काही असे निर्णय लगेच घेता येत नाही आहे। सरकारी कामकाज आहे, मुळात आपल्यालाच भरतीच आपल्याला जॉईंटच प्रशिक्षणार्थी म्हणून केलं होतं। एक मुदतीत ठराविक मुदत या काळामध्ये अप्रेंटिसशिप जो काही कायदा आहे आणि त्या अप्रेंटिसशिपसारखं आपल्याला जॉईंट त्या ठिकाणी केलं होतं, परंतु ज्या ठिकाणी आत्ता जी काही भरती निघाली होती 10,000 आपल्यापैकी सगळ्यांनी अर्ज केले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत का? मग अर्ज करायला पाहिजे होते आपण त्या ठिकाणी। आता तुम्ही जर म्हटलात मी हातावर हात घेऊन बसेल, मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे। आत्ता शासनाने काही जाहिराती काढल्या होत्या, त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजेत, कारण सगळे प्रयत्न चालू आहे। हां, केले की नाही मी हा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो। बरेचसे म्हणतात आम्हाला नाही आहे म्हणून, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे की बाबा आता महानगरपालिकेत, आता आमच्या महानगरपालिकेत पण भरती निघाली आहे, तर बाबा आमच्या महानगरपालिकेमध्ये जी अप्रेंटिस म्हणून ही मुलं जी काम करत होती त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे। अशा विविध ठिकाणी शासनाच्या आस्थापनेमध्ये आत्ता या महिनाभराच्या काळात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भरती निघालेल्या आहेत। हे बघा,
प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह बोलून चालणार नाही. आपण प्रयत्न करायला पाहिजे. जे काय आहे खाचखळगे किंवा काय त्याच्यामध्ये चुकीचं, कारण आता तर डायरेक्ट स्पर्धा होतात, TCS आणि यांच्यामार्फत स्पर्धा होतात नियमाप्रमाणे. पूर्वी त्या ठिकाणचा CEO निवडायचा, त्याला आवडायचा तो, त्याला आवडत्या लोकप्रतिनिधी यादी द्यायचे, तो निवडायचा. परंतु आता ऑनलाईन एक्झाम आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. असं नाही आहे की टेबलाखालून काही गोष्टी होतात. काही ठिकाणी होत असतील, नाही होत असतील, ही गोष्ट आहे. पण सगळ्याच गोष्टी तसं होतं असं नाही आहे. तर त्या ठिकाणीसुद्धा आपण आपल्या करायला पाहिजेत. परंतु आपल्या जे काही संपर्कातली लोकं आहेत की ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जर आस्थापनांमध्ये असतील, त्याचीसुद्धा यादी तुमच्याकडे तयार आहे. असेल, तयार नसेल तर तयार आहे. ती यादी जर आपण लवकरात लवकर शिंदेसाहेबांकडे आपण पोचूया. ते म्हणाले माझ्या परीने जेवढं काही करता येईल ते मी तुमच्याकरता करतो आहे आणि मी प्रामाणिकपणे करतो आहे. ही योजनाच आपण सुरू केली होती. पहिली मुदतवाढसुद्धा आपल्या त्यांच्याच प्रयत्नांनी मिळालेली आहे. एक विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तोच निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहोत. गेल्या आठवड्यातच सन्माननीय आणि आम्ही साहेबांना आम्ही रस्त्यातच भेटलो होतो. रस्त्यात हां एक मिनिट साहेब, आपल्या निवडणुकीपूर्वी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक सुंदर अशा पद्धतीने घोषणा केली होती. आमचा पूर्ण विश्वास शिंदे साहेबांच्या वरती आहे आणि त्यांच्या विश्वासावरती सगळे मंडळी आले आहेत, बरोबर ना? आणि आत्तापर्यंत एकही निगेटिव्हमध्ये माणूस नाही, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण स्तराचा आहे. अगदी देवाने त्यांच्यावर, कारण आम्हाला आत्तापर्यंत निगेटिव्ह कधी बोललेलं नाही. ते पॉझिटिव्ह बोलत आले आहेत. एकमेव शिंदे साहेब पॉझिटिव्ह बोलले, कोणी बोललं नाही आम्हाला. मी पॉझिटिव्ह म्हणूनच मी आलेलो आहे ना. करेक्ट. आणि आम्हाला पॉझिटिव्ह आहे म्हणूनच आलोय ना या ठिकाणी. हे बघा शिंदे साहेब, ऐका. हे बघा, तुमच्यासारखा मी सुद्धा कामगार म्हणून काम केलेलं आहे ग्लॅक्सोसारख्या कंपनीमध्ये आणि मी पण अप्रेंटिसशिप केलेली आहे. मला यातल्या सगळ्या खाचखळगा माहिती आहेत. मला यातले नियम माहिती आहेत, काय आहे कसं आहे. यांच्यासमोर मी साहेबांशी सुद्धा चर्चा केलेली आहे, कशा संदर्भात काय गोष्टी करायला पाहिजेत काय नाही. तर शिंदे साहेब पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत, पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त कसं अकोमोडेट करताय. एक मिनिट. प्रशिक्षण भत्ता 6,000 8,000 मग प्रशिक्षण भत्ता पहिले पूर्ण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. तिथेच त्यांना परमनंट जॉब लागेल. आता देवाभाऊचा दाखवा. अरे ऐका ना, मला माहिती आहे सगळे विषय. ऐका, मला पूर्ण विषय माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं की ज्या ज्या ठिकाणी भरती तुमच्या झालेल्या आहे, ज्या ज्या ठिकाणी भरती निघालेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले का, हा जो मी प्रश्न तुम्हाला त्यासाठी विचारला. मी हा प्रश्न कशासाठी विचारला की समजा ऐका, एक नागपूर महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषद, मी उदाहरण देतोय, तर तुम्ही अर्ज केले का, हा पहिला प्रश्न मी विचारला ना तुम्हाला. तुम्हाला कसं त्या ठिकाणी अकोमोडेट करता येईल त्या स्तरावरती, आता शासन स्तरावरती तो विचार चालू आहे. म्हणून तर मी तुम्हाला हे विचारलं. करतायत सर, पण 11 महिन्याचं जे प्रमाणपत्र आपण राज्य सरकार देणार आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे यांना कुठेच वाव नाही. त्या पदामध्ये त्या प्रमाणपत्राचा आधार कुठेच मिळणार नाही. त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की ते हे कुठल्याही नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. ते पत्र जे प्राप्त झाले 11 महिन्याचं, त्या सांगा. साहेब, मुळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा कौशल्य विकास योजना आणली आणि त्यामार्फत दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचं टार्गेट त्यांनी ठेवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती केली. आधी अप्रेंटिसशिपमधून त्यांना मानधन मिळायचं, विद्यावेतन, आणि मग त्या विद्यार्थ्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देण्यात होतं तेव्हा शासनाच्या वतीनं. या योजनेची अडचण अशी आहे साहेब की ज्या शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये होणार नाही आहे आणि मूळ मेघ त्याच ठिकाणी आहे. शासकीय आस्थापनांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याचा उपयोग इतर कोण्या ठिकाणी होणार आहे, हा मूळ प्रश्न आहे. आणि म्हणून कौशल्य विभागाने ज्यावेळेला कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली असेल आणि सर्वसामान्यांच्या टॅक्समधून येणारे हजारो कोटी रुपये जर या योजनेवरती खर्च होत असतील या विद्यार्थ्यांच्या अप्रेंटिससाठी,
तर त्याचं आउटपुट जर शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शून्य असेल तर या योजनेची उपयोगिता ही शून्य होते. हे म्हणून बघा, आपणामार्फत ही विनंती आहे साहेब. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या योजनेमध्ये जर आधी काही निर्णय झाला असेल तर तो निर्णयामध्ये तुमच्या फायद्याचा कसा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा आपली काही जी सूचना असेल ती आपण शासनाकडे सांगू की बाबा अशा पद्धतीने जर या सर्टिफिकेटमध्ये आपण बदली केल्या किंवा येणाऱ्या क्लार्कच्या समजा क्लार्कमध्ये असतील इंजिनिअरिंगमध्ये असतील की येणाऱ्या भरतीमध्ये या मुलांना कसा वाव मिळेल या मुलांना कसा संधी मिळेल याच्यात किंवा या सर्टिफिकेट कसं ग्राह्य धरलं जाईल याच्यातसुद्धा सुझाव किंवा ज्या काय आयडियाज आहेत ते आपण त्याच्यामध्ये बदली करण्याचं आपण सांगू ना शासनाला. तुमच्यासोबत आम्ही असू ना त्या सगळ्या गोष्टीमध्ये. माझी एक विनंती आहे मस्के साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं, उद्याचा मंगळवार कॅबिनेट होणार नाही, सुट्टी आहे, दिवाळीची सुट्टी आहे, लक्ष्मीपूजन आहे. पुढच्या मंगळवारी जे काही कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेट मीटिंगच्या नंतर किंवा आधी तुमच्या वेळेप्रमाणे आमच्या एक 5 लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही आमच्या एकनाथ मामांना भेटण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या बैठकीमध्ये थोडंसं आमचे विचार आम्ही मांडू आणि ते पण ऐकतील आणि ते सरकारमध्ये पण आपली भूमिका एक आपली बाजू मांडतील, अशा प्रकारची मी विनंती करतो. नक्कीच मी प्रामाणिकपणे त्या दिवशी पण आम्ही गेल्या आठवड्यात ऐका टाळ्या नका वाजू, गेल्याच आठवड्यामध्ये आपण शिंदे साहेबांना भेटलो. मी स्वतः त्या ठिकाणी होतो, मी बरोबरच होतो त्या ठिकाणी सुद्धा. मी साहेबांना ही तुमची भावना त्यांच्या कानावर घालतो आणि तुम्हाला वेळ देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तुम्हाला वेळ मिळेल. मंगळवारी जरा आम्हाला 5 मिनिटाची भेट द्या सर, सोमवारी द्या, बुधवारी द्या. या मंगळवारी कॅबिनेट नाही, ह्या नाही, पुढच्या. कारण आता तुम्ही आम्हाला गोड बातमी दिली आहे, तर आता भारत चौधरी साहेब, मस्के साहेबांनी आम्हाला गोड बातमी दिली आहे, तर आता आमचं तोंड गोड करा आणि मस्के साहेबाच्या हाताने आमची दिवाळी गोड करून आम्हाला घरला पाठवा. मंगळवारी आपण काही हरकत नाही बेटा. आपल्याला मस्के साहेब आपले आता हे वनवे सर आता ऐकायचं, आता माझं ऐकायचं. नाही ऐका ना, ऐका. नाही पेमेंट झाले, पेमेंट तुमचं होईल. नाही एक मिनिट. हा काय म्हणलात? उदय सामंत साहेब वेगळे आणि आज आंदोलनात येऊन मस्के साहेबांनी आपण मी न म्हणता, मी बालाजी पाटील चाकूरकर सर, मी न म्हणता शिंदे साहेबाचं माझं बोलणं झाल्यावर सुद्धा ही या तरुणांना कसं द्यावं लागतं ह्यांनी 1-2 मिनिट त्यांच्या कानात सुद्धा बोलले. मग पुन्हा बोलवून घेतले साहेबांनी मला. तुम्ही ऐकलंय की तुम्हाला मानधन किती भेटत होतं? 6, 8, 10. तर मानधन तेवढं दुप्पट मागतोय असं म्हणल्यानंतर साहेब म्हणले आता मानधनात वाढीचा विषय आत्ताच काढू नका, आधी रोजगार घ्या. मी म्हणलं चहाला आणि प्रवासाला खर्च पूर्ण गेलाय, थोडं बहुत वाढवा, काहीतरी वाढवा असं विनंती केली आहे. मस्के साहेबावर हे का विश्वास तर ठेवावा लागल. उदय सामंत साहेबांनी 5 दिवस बाबा आंदोलन केले, उपोषण केले सांगलीला, त्यांनी भेट घालून देतो म्हणले पण दिले नाहीत. पण आता आम्हाला तुम्ही त्यांच्या अगदी उजवे हात आहात, हे उजवे हात आहेत, नाही तर पुन्हा आपण मामाच्या गावाला येऊ, तसं काहीतरी करू, काही हरकत नाही ना. मामाच्या गावाला हक्कानं आले ते भाचे आणि एकानंही विरोधात घोषणा दिलेली नाही. दिले का चौधरी साहेब? आम्ही सगळे मामाचे लाडके आहोत. मी भाजपचा आहे साहेब, पण मी भाजपला शिव्या घातल्या, पण एकनाथ मामाला घातल्या का? कारण आमचे लोक दुष्ट वागलेल्यात, करावे व्हायरल, ओठात एक आणि पोटात एक वागलेल्यात, म्हणून आमच्या बेरोजगाराची दिवाळी अंधारात आली आहे. म्हणून एकनाथ मामा आपणाला गोड निर्णय देतील, शासनामध्ये ते प्रभाव टाकतील आणि आपणाला हा या सगळ्यांच्या हातानं द्या. हा थोडा वेळ द्या, आलेत ना, थोडा वेळ द्यावं. मी तर तुमच्या सोबत होतो ना, शेवटपर्यंत आहे म्हणलं होतं, पण मस्के साहेब आल्यानंतर नाही असू द्या, आपण मार्ग काढू.
4.5च्या मुद्द्यावर मला 2 मिनिटं बोलू. हा या 4.5चा मुद्दा सांगा. हो 4.5चा मुद्दा भैया सर एक महिन्याचं बाळ घेऊन माता आले, त्याच्यामुळं हो का तुम्हाला सगळ्याला मी आणि बाबा दोघं जण मिळून हात जोडून विनंती करता, थोडं बहुत तुमच्या भावना तीव्र येतात. ऐका, तुमच्या भावना तीव्र आहेत, त्या तीव्र भावनाच्या सोबत आम्ही आहोत. आम्ही ठरवलं होतं सर, इथे जर बसू देना गेलं तर आम्ही जेलमध्ये जायचं ठरवलं होतं का नाही. पण हे का दूत म्हणून आता नरेश म्हस्के साहेब आले, थोडा वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळं तुम्ही आता आम्हाला नेतृत्व मानले ना, मग आमचं थोडंसं ऐका. मॅडम या.